शासकीय नियम पाळणे एका एसटी चालकाला महागात पडल्याची धक्कादायक घटना कळंब येथे घडली आहे. वडिलांचे हाफ तिकीट काढण्यासाठी ओरिजिनल आधार कार्ड मागितल्याचा राग मनात धरून 4 जणांनी एसटी चालकावर शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या रोडवर पुन्हा ड्युटीला आला तर बघून घेऊ अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की निखिल शरद आडसूळ वय 45, व्यवसाय चालक, राहणार इटकर, तालुका कळंब. हे कळंब आगारातील एसटी चालक आहेत. दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते पुणे मार्गावरील एसटी बस चालवत असताना आरोपी अभिजित बाळासाहेब मडके, ज्ञानेश्वर उर्फ माऊली मडके, सचिन देडे व त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांच्या वडिलांसाठी हाफ तिकीट मिळावे म्हणून आग्रही भूमिका घेतली. मात्र शासनाच्या स्पष्ट नियमानुसार सवलतीसाठी ओरिजिनल आधार कार्ड दाखवण्याची मागणी चालक आडसूळ यांनी केली. याच गोष्टीचा राग आल्याने आरोपींनी थेट एसटी चालकावर शिवीगाळ सुरू केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करताना चालकाला पुन्हा या मार्गावर ड्युटीला आल्यास जीवघेणी धमकीही देण्यात आली. या प्रकारामुळे भयभीत झालेला चालक निखिल आडसूळ यांनी 23 जानेवारी 2026 रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिसांनी अभिजित मडके, ज्ञानेश्वर मडके, सचिन देडे व एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.